50 वर्षापूर्वी इतिहास आहे त्या तालुक्यात जे आमदार होते त्यांनी काहीच काम केलं नाही. जिल्हा परिषद 5,000च्या पुढे लीड आमदारचे घरचे आणि पंचायत समिती 2,000च्या पुढे राहणार. लिहून घ्या, आम्ही 50 वर्षापासून कल्याण शेट्टीचा आहे आणि मरेपर्यंत कल्याण शेट्टीच राहणार. दादाचा चेहरा भेटला ना खलास झाला पिळत आहे माणूस. 1946 ला जे भारत स्वातंत्र्य झाला कधीपासून इतका निधी कोणच दिला नाही. आमचं गाव मुस्लिमचं पितापूर 12% 70% मुस्लिम आहेत. पहिले वनली वन पूर्ण दादाला मतदान पडतो. दर्शक नमस्कार, राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत अक्कलकोट तालुक्यातील आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या गावामध्ये म्हणजेच हन्नूरमध्ये खरं तर आज आठवडा बाजार आहे आणि इथली जर जिल्हा परिषद आणि इथला जर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शांभवी कल्याण शेट्टी यांच्या विरुद्ध या ठिकाणी सुजाता भरम शेट्टी यांच्यातली खरं तर लढत आहे आणि त्याचबरोबर सागर कल्याण शेट्टी यांच्या विरोधात अस्फाक अक्सापूर यांच्यातली खरं तर आहे ना. हा आठवडा बाजार जो आहे खरं तर या ठिकाणी भरलेला आहे आणि काही ज्येष्ठ मंडळी आपल्या सोबत आहेत. काय म्हणताय मामा, काय नाव काय म्हणताय मामा तुमचं? आपलं गाव 1 नंबर भाजप लीड येणारच. नाही नाव दत्तात्रय सदपा मुनाळे काजीगणवास उपसरपंच. सध्या विद्यमान सरपंच आहे मी त्या गावामध्ये. गेल्या 15 वर्षापासून स्वर्गीय पंतप्रधान कल्याण शेट्टी सर होते आमचे भाजपचे फाउंडर. त्यांच्या तालमीत आम्ही तयार झालेलो आहोत. त्यांचा विचार आणि देशप्रेमी त्यांचं खरोखर त्यांचं यावेळी ते उपलब्ध नाही आहेत आपल्याकडं. त्यांच्या आशीर्वादामुळे माननीय सचिन कल्याण शेट्टी आमदार, तरुण तडफदार आणि तरुणाचे श्रद्धास्थान असलेले आणि विकासरत्न आपल्या तालुक्याचे नंदन करणारे सचिन कल्याण शेट्टी यांच्या बळावर यांच्या काम करण्याची पद्धत, काम करण्याची शैली खरोखर हे फार कौतुकास्पद आहे. सचिन कल्याण शेट्टीच का विरोधक विकास करत नाहीत का? नाही, केलेच नाही. गेल्या 50 वर्षापूर्वी इतिहास आहे त्या तालुक्यात जे आमदार होते त्यांनी काहीच काम केलं नाही. दादाने करून दाखवलं. काय अपेक्षित होतं त्या आमदारांकडनं? काय अपेक्षा? त्या आमदारचं काहीच अपेक्षा नाहीच की आता गेले ते मागे. आता जे विद्यमान आमदार साहेब आहेत दादा, त्यांच्या बळावर खरोखर विकास झालेलेच आहे आणि यापुढे परत 20 वर्ष हलणारच नाहीत. तेवढं खात्रीने मी आपल्या समोर वचन देतो. काय म्हणताय मामा? काय नाही, बीजेपी ओनली बीजेपी. बीजेपीच का? का बरं? कट्टर हिंदुत्ववादी काम केलेल्या माणसाला केव्हा बी पाठीमागे राहायचं. आता पण काय शिवसेनेचे कुठले केले ते काय एक तर काम केलेलं त्यांनी दाखवाव. तालुक्यात एक तर यांनी केले म्हणून दाखवाव. त्यांनी 15 वर्ष राज्यमंत्री होते, हे होते, कुठला एक साधा रोड केलं नाही. ते गुडघ्या एवढं खड्डा होता आमच्या गावाला. आता 5 मिनिटात मी जातो येतो. कुठं अकोलकोटला, सोलापूरला अगोदर जायला नको वाटत होत. आता चांगलं काम झालंय. कामाला महत्व असतं नाही. काय म्हणताय मामा? काय वातावरण? काय मावशी? काय काय नाही बाबा, आम्ही समजा आराम आहे आम्हाला मनार चांगलं ठेवल्याची. कोण ठेवलंय? सचिन बाबा ठेवला आणि कोण ठेवतंय? ठीक आहे. खरं तर आठवड्याचा बाजार भरलेला आहे आणि इथं बघितलं गेलं तर महिला असतील, पुरुष असतील, वयोवृद्ध असतील, हे सगळं आपल्या सोबतच. अप्पा शरणप्पा भरम शेट्टी. विकास झालाय, भरपूर झालाय. काय झालाय? विकास समजा झालाय. समजा रोड हे ते वगैरे समजा झालाय. विकास झालाय. गोरगरीबला लग्नाला याला त्याला समजा फक्त ती आई बाप असल्यावर नाही ती. कोण बघितलं? दादा कल्याण शेट्टी दादा आमदार. विश्वनाथ नागेशप्पा गायला काजीकन बस राहणार. काय हो तुमच्या गावात विकास झालाय का? आमच्या गावात तर 50 वर्षापासून भाजप आहे आणि दादाचे वडील जिल्हा परिषद सदस्य होते. पुढे दादा डेप्युटी ते आमदार झालेत. अकोलकोटला हेच आमदार होते. एक तर काम स्टँड, मल्लाईचं मंदिर आणि अजून कोर्ट, पोलीस स्टेशन हे पडीक होतच की त्यांनी असताना त्यांनी का केलेत का? नाही. आता का करून येत? आता दादा सगळे विकास करून आलेत म्हणून सगळे दादाचे मागच आहेत. अकोला तालुक्यातले लोक 50,000 लीड आले दादा. आता मी त्यांनीच येणार आहे. जिल्हा परिषदला जिल्हा परिषद 5,000च्या पुढे लीड आमदारचे घरचे आणि पंचायत समिती 2,000च्या पुढे राहणार. लिहून घ्या. विकासाचं काम आहे. सागर दादा भरपूर विकास केलेत. त्यांनी काही नसताना जिल्हा परिषद पूर्ण त्यांचे सगळे काम केलेत आणि सगळे कार्यक्रम घेतात आणि हे म्हटल्यावर पूजेला ते कोणत्याही कामाला घेऊन उद्घाटन करून जातात. निवडणुकीला उभारल्यावर येत नाही त्यांनी, अगोदरच आले त्यांनी सगळीकडे. म्हणून सागर दादा म्हणतात उभं कुणाचं नाव घेत नसते ती. काय तर काम करते तर सगळं करतेत म्हणून नाव घेतात. कुणाचं कोण नाव घेत नसतंय. पैसा मोब सगळ्याकडे असतंय.
पैसा कोणी भरून राहतंय त्याचं काय तर काम म्हणतंय लोकांना त्याचं मोठं त्यांचं मन आहे कल्याण शेट्टी परिवारचं. आम्ही 50 वर्षापासून कल्याण शेट्टीचा आहे आणि मरेपर्यंत कल्याण शेट्टीच राहणार. काय नाही, आज इलेक्शन होऊन आज 4 तारीख आहे, 2 दिवसात वोटिंग आहे आणि हन्नूर गावात आजपर्यंत आमदार साहेबांचं अजून आगमन बी झालं नाही. का बरं आगमन का बरं झालं? म्हणजे सगळे तालुक्याचं लोड लई आहे. आम्ही कार्यकर्तेच विधानसभेला खंबीर आहे आणि पुढच्या मैत्रिणींना इथं उमेदवार सुद्धा मिळाला नाही ह्या गणात जिल्हा परिषदला. हे डमी सीट आहे, आपल्याला जे सीट आहे ना हे डमी सीट आहे. इथे गाव सगळे फिरले, कुठंच उमेदवार त्यांना भेटले नाही. आता उमेदवार प्रचार करत होते एवढे वेळ येतो. हाय तर ते उगा हाय चाललंय म्हणून चाललंय, उगा जायचं म्हणून जायचं, असं काय नाही. अस्तित्व ग्राउंडवर काहीच नाही. दादा अजून शेवटला उद्या येणार आहेत आमच्या गावाला, अजूनपर्यंत आले नाही. तर आता विधानसभेचा रिझल्ट सांगतो तुम्हाला. टोटल 37,500 मतदान आहे, त्याच्यामध्ये 25,000 मतदान होईल. वरचं सीट जे आहे वहिनीचं ते 6,000च्या पुढे होईल. 6,000च्या पुढं. का हो, एवढा आत्मविश्वास कशाला? काम बोलतंय दादाचं. दादाचा चेहरा भेटला ना, खलास झालं, पिळत आहे माणूस. बरोबर तिथं जातंय बटन ते. हा आणि हा दादाचा चेहराच आहे. सगळी भागात सगळीकडेच भरपूर काम झालंय. ते पितापूरचा ब्रिज बघा, ते पितापूर झालेला 40 वर्षापासून पेंडिंग होतं. एका निवेदन देऊन 6 महिन्यात ते काम झालंय. एक मुस्लिम समाजाचं मयत होतं, ते व्हिडिओ व्हायरल होत होतं. व्हायरल झाल्यावर ते 6 महिन्यात ते ब्रिज आता पितापूरला जाऊन बघा तुम्ही, ब्रिज सगळं लगेच तयार झालं, सगळं काम चालू आहे, म्हणजे झालंय आता सगळं. बघायला गेलं तर ज्येष्ठ मंडळी आपल्यासोबत बाजारातली जे मंडळी आहेत, काय म्हणतात बाबा? काय माझं नाव हुजूर नबीशा फकीर, मी पितापूरचा प्रापूर. पितापूरला आजूपर्यंत 1946ला जे भारत स्वातंत्र्य झाला कधीपासून इतका निधी कोणच दिला नाही. आमचा पाणीदार आमदार हे निधी दिलेला आहे. 12 कोटी कमीत कमी हे 5 वर्षाच्या टर्म मध्ये 12 कोटी काम केलं झालंय. नंदर बंदर सुफलम झालंय आमचं गाव. काय झालं विकास? पाट बांधारा झालंय, पेटीवर बांधारा झालंय, परत रोड झाले, ती गावात वॉटर सप्लाय व्हीर झाले, आणि आपलं हे झालंय ब्रिज झालंय, नळ झाले. विकास करत नाहीत का? कोण म्हणतंय विरोध? काय तर बोलतात, त्यांचा अवमान वाटेल ते त्यांनी बोलते. आम्ही कसं विकास, मी गावचा आहे, मला माहित आहे गावात. विरोधातले लोक त्यांनी काय तर बोलतात, त्याला अर्थ नाही, ते अपवाद आहे. पोट तिडकीने काय बोलतात, त्याला अर्थ नाही. विरोधकांना काय सांग? आमच्या कामामधून सांगतो आम्ही, त्याला काय बोलायचं, काय कामामधून उत्तर द्यायला की मी कामामधून उत्तर द्यायला, आणि काय पाहिजे त्याला. काम भरपूर झालंय, काम चांगलं झालंय, व्यवस्थित चाललंय. आणि परंपरा पाणी, आमचं उजनीचं पाणी येतंय म्हणून आम्ही 15 वर्ष वाट बघत गेलो, त्यांनी आणलं नाही पाणी. आता हा आमचा पाणीदार आमदार पाणी आणलंय, भरपूर 40 गावाला पाणी मिळालंय. आणि का पाहिजे, भरपूर झालंय, काम व्यवस्थित आहेत. आमचं गाव मुस्लिमचं पितापूर 12% 70% मुस्लिम आहेत. पहिले 1 पूर्ण दादाला मतदान पडतो. मुस्लिम समाज कल्याण शेट्टीच्या पाठीमागे असं म्हणताय तुम्ही? 100%. हो, 100%. काल परवा बराणपूरचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी सुद्धा आवाहन केलं होतं, त्याच्याकडे कसं बघताय? नाही, आता त्यांच्या गावात स्थानिक लेवलला ते पण बरं आहे. मुस्लिम समाज पूर्ण दादाच्या पाठीमागाच आहे. आम्ही पितापूर पण दादाच्या पाठीमाग आहे. निधी दिलं की भरपूर निधी आहे. बराणपूरच्या निधीचं ते किती तर वर्षानं पेंडिंग वर झाडू वापरले होते, पूर्ण दादामुळे ते पूर्ण स्वच्छ झालं, सगळं व्यवस्थित झालं. आणि ते 2 हे पडले होते तिचे वरचे मुनारे, ते पण दादाच्या हिच्यानं झालंय कारकिर्दीमधून. प्रत्येक मुस्लिम समाजचा हैदराला, तर हैदराचं वाट जायला येत नव्हतं, हैदराच्या वाटाला किती तर व्यवस्थित केलंय दादानी. बघायला गेलं तर शेतकरी बसले तिथं आपल्या समोर बाजारातले. काय म्हणताय मामा? काय वातावरण? निवडणूक आहे जिल्हा परिषद. काय करून दादाच करून काय बरोबर दादाच का बरं? सगळे दादाच म्हणून काय शिवसेनेची लोक नाही काय इथं? आयची नसायला काय झाले, मग दादाच का बरं? कोणाला आपण करू का बरं दादा का बरं? कारण काय त्याच्यावर? दादा जायची, शेजारी यायची, करावं लागते. अहो, ज्येष्ठ काँग्रेसचे तुम्ही ज्येष्ठ लोक पहिला काँग्रेस म्हणत होते, आता सगळे दादा म्हणतात. काय गणित काय याच्या मागचं? गणित का आपलं काय ठीक आहे. खरं बघायला गेलं तर ही बाजारात सर्व मंडळी आहेत. काय म्हणताय दादा? काय जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, काय वातावरण सगळं दादाचं वातावरण. दादा तसं आता कसा दुसरं टर्म आमदार आहे तिने
गेल्या 5 मध्ये बी त्यांचा विकास भरपूर चालू आहे. सगळे आपलं नाव रस्ते सांगा आणि कुठले पहा मी अनिल शिवाजी चव्हाण चुंगी. चुकीचे हा चुंगी. काय विकास झाला का रे? विकास आमच्या सगळे ग्रामीणचे जे रस्ते होते शेताने जायला म्हणजे असे रस्ते होते सगळे डांबरीकरण केले जातात. सुलतानपूर चुंगी, सुलतानपूर नो, घोळसगाव रस्ते, काजी कडमस सगळे रस्ते सुलतानपूर विकासामुळे म्हणून दादा बोलत आहेत जनता. गावच्या या ठिकाणी काही युवक मंडळी जे आहेत खरं तर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय सांगाल दादा? तुमचं नाव सांगा. तुमचं नाव. माझं नाव राहुल तळवार. काय विकास वगैरे झाला का? झालं की काय काय झालं? सगळे विकास झाले की कोणी केलं विकास? आमदार सचिन कल्याण शेट्टी केलेत, सागर कल्याण शेट्टी केलेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकात काय वाटतं? वातावरण तर चांगलं आहे सध्याला. कोणा बाजूने? सागर कल्याण शेट्टी, शांभवी कल्याण शेट्टी. का बरं कल्याण शेट्टीच का? काम झालेत की विकास झाले सगळ्या गावात. सभा मंडप झालेत, उजनीचं पाणी आणलेत, सगळं काम झालेत म्हणून मतदान करतात. तुमच्या गावचं सीट आहे कुठे? हा तुमच्या गावचं सीट आहे कुठे? हा आमच्या गावचे माणूस आहेत. गावचे माणूस बघणार. हा गावचे माणूस बघणार. गावचं माणूस बघणार की भरण सीट तर तुमच्या गावचं काम पाहिजे ना. काम केलं तरच मतदान मिळते. करतेच कुणाचं सस्ता त्याने काम करतो. आपल्यासोबत त्या ठिकाणी लोक जे आहेत बोला सर. काय नाव? केदार कोरे प्रॉपर इथलेच. विकास झालाय. विकास काय पाहिजे सर? विकास नेमकं काय हवं आहे लोकांना? कल्याण शेट्टी म्हणजे विकास काय हवा आहे त्यांनी करत नाहीत. विकास करत नाहीत. विकास तुम्हाला जे पाहिजे ते सांगा असं शांभवीताई कल्याण शेट्टी जे सध्याचे उमेदवार आहेत. आमदार तर आहेच सचिनदादा कल्याण शेट्टी. कारण या गावावर खरं प्रेम आहे ते शांभवीताई सचिन कल्याण शेट्टी यांचा पहिल्यापासूनच. आता परवाच इथं आलतो विठ्ठल मंदिरापाशी. कारण विठ्ठल मंदिर हे त्यांचं श्रद्धास्थान आहे पंढरपूरचा. त्याच्या कारणाने आलते तर इथं आमचं थोडं बाजारपाशी पत्रा शेड थोडं घाण पडलेला होता. तर इथं थोडं काहीतरी करता येत आहे का व्यवस्था असं त्यांनीच विचारले. हो म्हटलो मी. हो म्हटल्यानंतर इथं काहीतरी करावं असं अपेक्षा होतं. मग त्यांनी पंढरपूरचं जे घाट आहे त्या पद्धतीनं तात्काळ इलेक्शन संपल्याबरोबर पहिल्यांदा ते काम करून घेणार आहेत असं स्पष्ट सांगितलं त्यांनी. आता फक्त घाट दिसल्या कारणानं. खरं बघायला गेलं तर ही सर्व आमदार कल्याण शेट्टी यांच्या गावातला हन्नूर जो गाव आहे त्या गावात आपण सध्या होतो आणि इथल्या नागरिकांसोबत आणि इथल्या आठवडा बाजारमध्ये भरलेल्या शेतकऱ्यांसोबत आपण खरं तर या ठिकाणी संवाद साधलेला आहे. नेमकं इथली परिस्थिती काय ते आपण आज राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, हन्नूर, सोलापूर.